सगळ्यात पहिलं म्हणजे जे तांदूळ तुम्ही वापरत ते जुने असायला पाहिजे आणि आकाराने छोटे असायला पाहिजे. हे तांदूळ तुम्ही 2 ते 3 तास पहिले भिजत ठेवा. ते थोडेसे सॉफ्ट होऊन जातात. मग त्यांना जास्त शिजवावं लागत नाही आणि मग त्याच पाण्यामध्ये ते तांदूळ शिजवा. त्यावेळेला ते पाणी जे उरलेलं असेल ते टाकून द्या काही वेळानंतर. ज्यावेळेला ते शिजेल तेव्हा आणि राहिलेल्या पाण्यामध्ये तो भात शिजवा. आता भात जो असतो ना, तो तुम्ही जेवढा जास्त शिजवाल तेवढं त्याच्यामध्ये जिलेटिनायझेशन ही जी प्रोसिजर असते ही जास्त होत जाते आणि त्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जो की शुगर वाढवतो ते वाढत जाते. म्हणून भात हे जास्त प्रमाणामध्ये शिजवायचे नाहीत, पण हाच भात कच्चा सुद्धा राहायला नको. म्हणून हे तांदूळ जर पहिले तुम्ही भिजत ठेवले तर ते लवकर शिजतात आणि त्याला तुम्हाला वेळ कमी लागतो शिजायला. हे तांदूळ एकमेकांना चिकटायला नाही पाहिजे. जेवढं जास्त जिलेटिनायझेशन होणार तेवढे हे भात हा तेवढा जास्त एकमेकांना चिकटणार आणि तो जेवढा चिकट होणार तेवढं तुमचं वजन वाढवणार सुद्धा आणि तुमची शुगरही वाढवणार.